हे बघा आज शेळ्या चपात्या होत्या कालच्या केलेल्या म्हणून आज नाश्त्यासाठी केला उपमा. गारा भाजून ठेवला होता त्याला उपमा. नमस्कार मित्रांनो, सगळ्याला गुड मॉर्निंग. योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. आणि सगळ्याचं चहा पाणी नाश्ता पाणी झाला असेल तर आईला चहा करून दिलाय. मी काही चहा पित नाही आणि मला जायचं लग्नाला. रात्री यायला उशीर झाला. माझ्या बहिणीचा मुलगा, सख्या चुलत बहिणीचा मुलगा रात्री काल अटॅक आला. अटॅकनं एक्सपायर झाला. त्यांचं गाव इथं जवळ आहे कुर्डू. आणि मग रात्री मैताहून यायला रात्री उशीर झाला, 1 वाजले. तिथनं आल्यावर परत 2-4 चपात्या त्यांनी तिंबली होती औषधाच्या आधीच. मग तिथनं आल्यावर चपात्या 4 चपात्या केल्या. त्यातल्या 2 चपात्या मी रात्री खाल्ल्या, अजून 2 आहेत त्या. मग रात्री आई म्हणली ताज्याच आहे त्या केलेल्या, काही नाही ते रात्रीच्या. रात्री म्हणजे 1 वाजता केलेल्या. तो उपास तर कसा सोडायचा नाही, चतुर्थी संकष्टी होती. मग भाजी आहे थोडी रात्री डाळीची केलेली. मग आता मी जायचं लग्नाला तर म्हणलं थोडंसं उपीट करावं आईला. लग्नाला जायचं मग म्हणलं थोडं उपीट करून द्यावं. नको म्हणते आई. चपाती खाल्ली तर खाल्ली, नाही तर नाना खाल्ली. ताजीच आहे तर रात्री 1 वाजता केलेली म्हणल्यावर. कारण आम्ही 9-8:30 वाजता गेलो, 8-8:30ला मैताला. काल सकाळी 10 वाजता वारलं होतं, पण आम्हाला लय उशिरा माहीत झालं. त्याच्यामुळं 2 लेकरं इथे अटॅक आला. काय करायचं, नाही इलाज. एक दिवस नाश्ताही करून गेला. आई नको म्हणत होती, पण मी आम्हाला थोडं उपीट केलं म्हणजे. मला तर खोकलाच झालाय. जत्रा बसून खोकलाच यायला लागला. मला तर गोळी खायची. म्हणलं थोडंसं तिला आयला नाश्ता करून, म्हणजे पुन्हा काही चपात्या भाजी म्हणून आहे. चांगली डाळ केलेली डाळ आहे. मसुरीची डाळीची भाजी केली. चपात्या आहेत त्या 4 केल्या त्या, 2 आहेत त्या, 2 खाल्लेल्या रात्री. थोडीशी जिरी मोहरी टाकून हे करून. त्याच्यात शेंगदाणा नाही टाकत. शेंगदाणा आमच्या आईला नाही का चालत, मग तिला नाही तर चावत, त्याच्यामुळे आपल्याला बी खायला येत नाही असं. बघा इकडं कांदा भाजून घेतलेला आहे.
कांदा भाजत आलेला आहे आता. त्याच्यात थोडीशी हळद टाकायची आता. थोडीशी हळद टाकायची त्यात आता. हळद टाकून घेतलं तर पाणी उकळा टाकायचं. भाजलाय कांदा चांगला. कांदा भाजून घेतला आता. त्यात पाणी टाकले. थोडं मीठ टाकायचं. इथे चुरमुरं ठेवले ते असं हे खडू वडून ठेवावं लागतं, नाही तर मुंग्या हाती त्या लगेच. पाणी उकळले चांगलं आता. त्याच्यात शिरा रवा टाकतो भाजलेला. थोडं उपीट केले, थोडं खात होते. चपातीन भाजी आहे थोडं खाऊ. मी जायचं लागलं. हा ही बाटली राहिली तुझ्यासाठी. त्याचा टोपान कुठे गेले बाटलीचं पण असतो. दुसरंच टोपान आहे. दुसरंच टोपान आहे. ती बाटली संपल्यावर ह्यातली घेत जा पुन्हा तुला. हो ती बाटली संपली तर ह्यातली घेत जा म्हणलं. कारण एक बाटली दिवसभर पुरत नाही. घे की काही एकात आणायचं पाणी. उपीट केलं आज. उपीट केले. चपाती आहे भाजी आहे. रात्री मी तर आल्यावर मला माती होणार. रात्री 1 वाजले. 1 वाजता 2 चपात्या केल्या आणि 2 खाल्ल्या. त्या 2 आहे तशाच. चपाती भाजी खा. ती भाजी फ्रीज मध्ये ठेव का पुन्हा घ्यायची का, नाही तर खराब होईल ती भाजी. नाही फ्रीज मध्ये ठेव. तुला लागली तर घे खायला. पुन्हा गरम करून ठेवली चांगली भाजी. रात्री तर केलेली कवा 1 वाजता केलेली आहे. लगेच काय खराब होत नाही. चांगली डाळीची तुला ठेव का थोडी काढून बाकीची ठेव का भाजी काढून तुला ठेव का बाकीची ठेव का भाजी ठेव का घ्यायची लागायचं तुला पुन्हा गरम पण करायचं. गारच राहिलं नको बाबा मला बस. आता सांगतो तो काय नको नाही नाही खा. हाय ना काय तर प्रिया मित्रांनो नाश्ता करायला आज उपमा केलाय. प्रिया मग नाश्ता करायला.
रात्री उशीर झाला मातीवर यायला, तिथून येऊन चतुर्थी सोडली 12-1 वाजता. हं. जवळ आमच्या 10-15 किलोमीटर गेलो. ते राहायला पुण्याला होते, पण पुण्यावरून प्रेत इथं आणलं. नाही जरा कडू पेत होता. प्रेत होता पण काल नव्हता प्यायला. खरं कसं काय झालं काय केलं? खात नव्हता आधी, अटॅक आला असं. त्याची बायको म्हणली की मनीषा आंघोळ करून हे करून गेलतं म्हणजे काल नव्हता प्यायला काल. बघा कुठल्या काय केली बायको? झालाय नाश्ता. ही रात्री आमचा भाचा वारला, ती पण दुःखद घटना घडली. काही करायचं नाही इलाज आहे. सख्या चुलत बहिणीचं पोरगं 10 वाजता सकाळी नाश्ता बिष्टा करून गेलं आणि अटॅक आला बाहेर. त्याच्यामुळे रात्री यायला उशिरा लय झालता. आहे परत तिथली भाजी घेऊन खा, चपाती ती. मी चालले लग्नाला आता. हो आता लांब दोन आले. तर लग्नाला बी जावं लागते, लग्नाला बी गेल्याशिवाय भाग नाही. कारण त्यांनी आपल्याला एवढं बाहेर कपडे ही दिले, ती सगळं केलं आहे, त्याच्यामुळं जावं बी लागतं या. तर असू दे मित्रांनो, तर माझ्या भाच्याला भावपूर्ण श्रद्धांजली. लेकरं अजून बारकी आहे ती, काय करायचं नाही इलाज आहे. चुलत बहीण रडत होती रात्री लई. काय रडलं आणि केलं तरी आता काही येणारी गोष्ट नाही परत. असो मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओ. त्यामुळे उन्हाची सगळ्यांनी काळजी घ्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.